Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. Amen. God is going to do marvelous things this morning. देव आज सकाळी महान कार्य करणार आहे I hope you have come with that kind of attitude. आणि माझी अशी आशा आहे की त्या पद्धतीच्या वृत्तीनं तुम्ही इथे आलेले असाल. Because every time you come to church, कारण ज्या दर वेळेला तुम्ही चर्चला येता, you need to come with this kind of attitude that I am going to receive something special this morning. त्याच वृत्तीनं चर्चला यायला पाहिजे की मला आज सकाळी काहीतरी प्रभूकडनं खास मिळणार आहे. Amen. आमेन. Yes, we are here to worship Him. आणि No doubt. अर्थातच यामध्ये शंका नाही की आपण त्याची आराधना करायला सगळे एकत्र जमतो, But we also came to receive from Him. पण आपण त्याच्याकडून स्वीकारायला सुद्धा इथे आलेले आहोत. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Last week we saw the divine exchange. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की दैवी अदलाबदल, And I told you that I am going to continue with this topic. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा विषय मी पुढे सुरू ठेवणार आहे. On the same lines we are going to speak this morning. आणि या ओळींवरती मी परत आज सकाळी बोलणार आहे. He took your poverty so you could take His provision. त्याने तुझं दारिद्र्य अशासाठी घेतलं की तू त्याचा पुरवठा घ्यावास. Amen. आमेन. He took your poverty so you could take His provision. त्याने तुझं दारिद्र्य घेतलं अशासाठी की तू त्याचा पुरवठा घ्यावास. So once again we'll open 2 Corinthians 8 verse 9. 2 करिंथ 8 अध्याय त्यातलं 9 वचन सर्वांनी काढा. सगळ्यांना नम्र निवेदन आहे, आतमध्ये बाहेर खास करून गेट पाशी नवीन जमिनीवर सगळ्यांनी कृपया आता स्थानापन्न व्हा, बसा, बायबल उघडा आणि वचन ऐका. 2 करिंथ 8:9. For you know the grace of our Lord Jesus Christ, that though He was rich, yet for your sakes He became poor, that you through His poverty might be rich. 2 करिंथ 8:9 मध्ये लिहिलंय, कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही जाणता की तो धनवान असताही तुम्हा करता दरिद्री झाला, यासाठी की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रियानो, step into this moment तुम्ही या क्षणात आता प्रवेश करा. with your spirit wide open, आत्मा उघडा सगळ्यांनी जरा मोठा, because कारण what I'm going to release this morning आज सकाळी जे काही मी इथे मोकळं करणार आहे is not just about motivation. ते केवळ एक चालना देणारं वगैरे हे भाषण नाही, It's not just an opinion. आणि माझं मत सांगायला मी इथे आलेलो नाहीये, It's not a religious slogan. किंवा धार्मिक स्लोगन कुठले द्यायला मी इथे आलो नाही. It's a revelation ते एक प्रगटीकरण, डोक्यात प्रकाश पडायला मी इकडे आलेलो आहे. coming straight from the throne room of God. आणि ते प्रगटीकरण, तो डोक्यातला प्रकाश सरळ देवाच्या स्वर्गासनापासनं, त्या सिंहासनापासनं येत आहे. Because the Bible declares, कारण बायबल आपल्याला असं सांगतं though he was rich, की जरी तो धनवान होता, yes, he was rich. होताच तो धनवान, He was rich धनवान तो होताच, and he came with his riches आणि त्याची धनसंपत्ती घेऊन तो आला so that he can give it to us. अशासाठी की त्याने ती आपल्याला द्यावी, And after he gave, he became poor. आणि त्याने दिल्यानंतर तो गरीब झाला. That's what the Bible says. असं बायबल म्हणतं That through his poverty we became rich. की त्याच्या दारिद्र्यातून आपण धनवान व्हावे, आणि आपण झालो. Now this is not a poetry. आता ही कविता नाहीये, It's not just a symbolical way of speaking. आणि दर्शकात्मक रीतीनं बोलायचा हा प्रकार नाहीये. But this is heaven's greatest transaction that has taken place. पण हा स्वर्गामध्ये सगळ्यात झालेला मोठा व्यवहार जो आहे ना, तो आहे हा. It happened 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी अतिशय मोठा एक व्यवहार स्वर्गात झाला. There was a release made on the cross of Calvary. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर एक सुटका, एक मोकळीकता आली. Because on the cross, कारण वधस्तंभावर you see his poverty. तुम्हाला त्याचं दारिद्र्य दिसून येईल. There was nothing on him. त्याच्यावर काहीच उरलेलं नव्हतं जेव्हा तो वधस्तंभावर गेला. There was nothing with him. त्याच्याकडे काही नव्हतं, त्याच्यावर काही नव्हतं. No bank balance, no money, no house. बँकेमध्ये No बॅलन्स property. नव्हता, पैसा नव्हता, घर नव्हतं, मालमत्ता, जमिनी, शेत काही नव्हतं. There on the cross, तिथे त्या वधस्तंभावर that revelation is made ते प्रगटीकरण झालं that he who was rich became poor, की जो धनवान होता तो दरिद्री झाला, that in his poverty we all may become rich. की त्याच्या दारिद्र्यामध्ये आपण सर्वांनी धनवान व्हावे. So that is the most powerful transaction or exchange in the history of eternity. तर अनंत काळच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी झालेली ही अदलाबदल किंवा एक्सचेंज व्यवहार आहे. The greatest thing that has happened, सगळ्यात मोठं काम जे झालंय, the moment divinity entered into time, की ज्या क्षणाला दैवत्व वेळेत आलं, काळात प्रवेश करून आलं, the moment divinity stepped into our deficiency, आणि ज्या क्षणाला दैवत्व आपल्या
उणीवेत आलं, so that your deficiency could step into his divinity. अशासाठी की आपली जी काही उणीव आहे ती त्याच्या दैवत्वात प्रवेश करावी. That is the greatest exchange that took place for each one of us. आणि हे सगळ्यात मोठं एक्सचेंज डील आपल्या प्रत्येकासाठी वधस्तंभावरती झालेला So आहे. live with that attitude तर अशा पद्धतीच्या वृत्तीनं जगा that I am going to be spiritually rich, की आत्मिक रीतीनं मी धनवान असणार आहे, bodily rich, शारीरिक रीतीनं असणार आहे, yes, physically rich, आणि भौतिक रीतीनं materially सुद्धा, rich. भौतिक रीतीनं, आत्मिक रीतीनं, शारीरिक रीतीनं, वस्तूंच्या रीतीनं मी धनवान असणार आहे. In every area I will be rich. आणि आयुष्याच्या प्रत्येक भागात मी धनवान असणार आहे. Amen. आमेन. अशा वृत्तीनं जगा. Because कारण Jesus did not take your poverty so you could nurse on it. येशूंनी तुमचं दारिद्र्य अशासाठी घेतलेलं नाहीये की तुम्ही त्याच्यावरती आपलं पोषण करत राहावं, That you may just rejoice in it की त्यात तुम्ही आनंद करावा or admire it. का त्याचं कौतुक करत बसावं. Because some people admire it. कारण काही लोक याचंच कौतुक करतात Some people defend even poverty आणि काही लोक या दारिद्र्याचा सुद्धा बचाव करायला येतात. because they say Jesus was poor. कारण ते म्हणतात बोलताना की येशू पण गरीब आणि दरिद्री होतेच ना, So I should also be poor. मग मी सुद्धा गरीब आणि दरिद्री असायलाच पाहिजे, त्यात काय. But this verse is not saying that. पण हे वचन असं सांगत नाही. You don't need to spiritualize certain things. काही गोष्टींना तुम्ही उगीच आत्मिक आणि आध्यात्मिक रूप द्यायची गरज नाहीये. Certain verses you have to take it as it is. काही वचनांना ती वचनं जशी आहेत तसं घ्यायला शिका. Amen. Amen. He took your poverty त्याने तुझं दारिद्र्य घेतलं that you may drop your poverty. अशासाठी की तू तुझं दारिद्र्य सोडावंस. Amen. Amen. So you could get a break from your poverty म्हणजे तुझ्या दारिद्र्यापासून तुला ब्रेक मिळावा, so that you may live above your poverty. अशासाठी की तुझ्या दारिद्र्य रेषेवर तू जगायला सुरुवात करावी, So you could walk in your provision. म्हणजे तुला तुझ्या पुरवठ्यामध्ये चालता यावं. Amen. Amen. Walk like a child of the great king. म्हणजे मोठ्या महान राजाच्या संतानासारखं चाला. Amen. चालतानाच ढेपाळल्यासारखं चाललं तर काय अर्थ आहे त्या जीवनाला, म्हणायचं बिलीवर अँड ऑल टुगेदर डिफिटेड. Even if you are not wearing a prince clothes, जरी तुम्ही राजकुमाराचे किंवा राजकन्याचे कपडे पोशाख घातलेला नसला walk like a prince. तरी राजकुमारासारखी चाला ना, Because one day कारण एके दिवशी you will wear a prince clothes. तुम्ही राजकुमाराचं वस्त्र घालणारच आहात. Amen. आमेन. But then somewhere along the journey, पण मग कुठेतरी या प्रवासात religion crept in like a thief धर्म आतमध्ये आला चोरासारखा and twisted this beautiful verse. आणि त्या धर्माने या सुंदर वचनाला पिरगळून मुरगळून टाकलं It dulled this truth आणि हे जे सत्य आहे ते अंधुक करून सोडलं and it whispered a lie आणि एक खोटेपणा आपल्या कानात कुजबुजला that sounds very holy, की जो ऐकायला पवित्र वाटतो but it's got a stench of hell. पण त्याच्यामध्ये नरकाचा दुर्गंध आहे. Amen. आमेन. You must be poor तुम्ही गरीब असलंच पाहिजे, because Jesus became poor. तुम्ही दरिद्रीच राहिलं पाहिजे कारण येशू दरिद्री झाले. You must suffer. तुम्हाला त्रास व्हायलाच पाहिजे. If you don't suffer, you are not a believer. तुम्हाला त्रास झाला नाही तर तुम्ही बिलीवर नाहीये, Because he suffered. कारण त्याला त्रास झालेला आहे. I know persecution brings suffering, मला माहितीये छळांमुळे लोकांना त्रास तर होतोच, but you don't jump into suffering. पण त्या त्रासांमध्ये तुम्ही उडी मारायची गरज नाही Don't just wait for it. आणि केवळ त्याची वाट पाहायची गरज नाही. Amen. Amen. If it comes, त्रास आले praise God. तर देवाला धन्यवाद, God will take care. देव आपल्याला त्यातूनही सांभाळेल, तो विषय वेगळा. Otherwise, some people say नाही तर मग काही माणसं म्हणतात you must stay small तुम्ही लहानच राहायचं, because God loves humility. तुम्ही वर कधी यायचं नाही कारण की देवाला नम्रता आवडते, तुम्ही असं लहानच राहा. But the devil is the greatest liar. पण सैतान सगळ्यात मोठा खोटारडा आहे He is a liar in the Sunday clothes. आणि सैतान रविवारच्या पोशाखातला सगळ्यात मोठा खोटारडा आहे. So don't listen to him. तर त्याचं ऐकू नका. Amen. रविवारचे पोशाख म्हणजे कळलंच असेल तुम्हाला. A liar with the Bible in his hand but twisted Bible. म्हणजे असा खोटारडा की ज्याच्या हातात बायबल आहे पण ते बायबल सगळं पिरगळलेलं मुरगळलेलं आहे. And not everlasting gospel but poison in his mouth. आणि सनातन शुभवर्तमान नाही तर मुखामध्ये विष आहे. Amen. Amen. So Jesus did not become poor to build a church of beggars. तर No. येशू ख्रिस्त अशासाठी गरीब आणि दरिद्री झाले नाहीत की चर्च सुद्धा सगळं गरीब आणि दरिद्रीच बांधलं जावं. He became poor to build a kingdom of believers. येशू ख्रिस्त अशासाठी गरीब आणि दरिद्री झाले की विश्वासू लोकांचं एक राज्य उभं करावं. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. He didn't take your poverty so you could protect it. येशूंनी तुझं दारिद्र्य अशासाठी घेतलेलं नाहीये की तू ती दरिद्री सांभाळून जपून सुरक्षित No, ठेवा. he took it so that he can replace it. त्याने अशासाठी ती दरिद्री घेतलीये की त्याची जागा मग धनसंपत्तीमध्ये तुमच्या जीवनात बदलावी. Amen. आमेन. Provision in your purpose, संकल्पांमध्ये तुमचा पुरवठा, provision in your peace,
शांतीत तुझा पुरवठा, provision in your joy, आनंदात तुझा पुरवठा, provision in your marriage, तुझ्या विवाहात तुझा पुरवठा, provision in your calling, तुझ्या पाचारणात तुझा पुरवठा, provision in your daily bread, तुझ्या रोजच्या भाकरीत तुझा पुरवठा, provision in your spiritual life, आध्यात्मिक जीवनामध्ये तुझा पुरवठा, provision even in your natural life, आणि तुझ्या नैसर्गिक जीवनात सुद्धा पुरवठा, provision in your married life. तुझ्या विवाहित जीवनात सुद्धा पुरवठा. He took your not enough आणि त्याने तुझं सगळं घेऊन टाकलं की जे पुरेसं नाहीये, पुरेसं नाहीये, and so that he can give you more than enough. अशासाठी की तुला पुरून उरेल एवढं त्याने द्यावं. Empty cup he took yours तुझा रिकामा पेला त्याने घेतला and he gave you a cup which is flowing over. आणि तुला भरलेला भरभरून वाहणारा पेला दिला. Amen. म्हणजे मला पुरतच नाही, मला कमीच आहे, मला पुरतच नाही, हे त्याने घेतलं आणि तुला पुरून उरेल. 12 टोपल्या उरल्या, माइंड यू, Yes. तेवढं दिलं. He took 12 empty basket and filled it up त्या 12 टोपल्या त्याने भरभरून तुला दिलं, so you could carry home the leftovers. अशासाठी की पुरून उरलेलं खाऊन उरलेलं तू घरी न्यावं. He took a beggar's cup आणि आपला भिकाऱ्याचा पेला त्याने घेतला so that we can sit at the Father's table. अशासाठी की बापाच्या मेजापाशी आपल्याला बसता यावं. Amen. Amen. Live with that attitude. अशा वृत्तीनं जगा बेटा. Don't run after man's riches, run after Christ's riches. तर माणसाच्या धनसंपत्ती मागे लागू नका, ख्रिस्ताच्या धनसंपत्ती मागे लागा. Don't start asking the rich people to make you rich. श्रीमंत माणसांना मागू नका की तुम्ही श्रीमंत आहात, मलाही श्रीमंत करा की थोडं. No, you ask Jesus. येशूंना विचार, येशूंना Jesus. विचार, येशूंना विचार. Many of us don't want to ask Jesus आपल्यातल्या अनेकांना मात्र येशूंना नाही विचारायचं, because there is some of the prices that you have to pay. कारण काही किमती तू स्वतःही मोजायला हव्यात ना. ती तुझी किंमत मी मोजू शकत नाही आणि काही माझ्या किमती तुम्हाला मोजता येणार नाही, हे सगळ्यांना कळतंय. Jesus took us struggling, येशूंनी आपले संघर्ष घेतले, took us scraping येशूंनी आपण एक खर्चटून जेमतेम जे चाललेलं होतं आपलं ते घेतलेलं आहे so that he can give his best. यासाठी की त्याला त्याचं उत्तम आपल्याला देता यावं. So today we are not just preaching provision तर आज मी फक्त पुरवठा सांगतोय असं नव्हे, because provision will end one day. कारण पुरवठा एके दिवशी संपणार आहे. Say, don't live with that attitude. त्या वृत्तीत जगू नका. We are preaching divine exchange. तर एक दैवी एक्सचेंज, एक दैवी अदला बदल सांगत आहे. Have that mentality. ती मानसिक वृत्ती ठेवा. There is a divine exchange that had taken place 2000 years ago on the cross for me. 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावर माझ्यासाठी एक दैवी अदला बदल झालेली आहे. That will make a miraculous provision for you. आणि त्यातून तुला चमत्कारिक पुरवठा होणार आहे. Amen. असं We are not just talking about blessing. म्हणजे इथे केवळ आशीर्वादांविषयी बोलत नाहीये, We are talking about blood bought supply. तर रक्ताने विकत घेतलेला पुरवठा. त्या पुरवठ्यामागे रक्त सांडलंय त्यांनी. Amen. We are not just talking about finances. आणि here. केवळ इथे पैशाविषयी बोललं जात We नाहीये, are talking about fullness in every area of our lives. तर आयुष्यातल्या प्रत्येक भागामध्ये एक भरघोसपणा जो असतो तो सांगत आहे. Because Jesus said, कारण येशू I म्हणाले, came to give you life and life in abundance. मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलो. See, he could have said, I have come to give you life. मी तुला जीवन द्यायला आलोय असं एवढं ते बोलू शकले असते, But he said abundant life. पण येशूंनी त्यात जोड घातली आणि येशू म्हणाले की मी तुम्हाला विपुल भरपूर जीवन द्यायला आलोय. Not just life, केवळ जीवन नाही, but abundance of पण life. एक भरपूर जीवन द्यायला आलोय. See, and so when Jesus took our poverty, तर येशूंनी जेव्हा आपलं दारिद्र्य घेतलं, he just didn't take the lack of money. तेव्हा केवळ त्याच्यामध्ये आपल्याला जो काही पैसा कमी पडत होता, फायनान्शियल नीड होती, तीच फक्त घेतली असं नव्हे. No, he took the lack of peace also. तर आपल्याला शांती कमी पडत होती, ती घेतली. He took the lack of purpose also. आपल्या जीवनात संकल्प कमी पडत होता की मला तर समजतच नाही मी जन्माला कशाला आलेली आहे, तेही घेतलं. He took the lack of joy, आणि आनंद जो कमी पडत होता तेही घेतलं. lack of health. त्याच्यामध्ये आरोग्य जे कमी पडत होतं आपल्याला तेही घेतलं. He took the lack of identity, आपली ओळख जी आपल्याला जाणवत नव्हती तेही घेतलं. lack of vision, lack of strength. दृष्टांत कमी पडत होता, शक्ती कमी पडत होती, ते सगळं घेतलं. फक्त पैशाचीच कमतरता त्याच्यात येशूंनी घेतली असं नव्हे. And so when he gave us his, तर येशूंनी जेव्हा त्यांचं आपल्याला दिलं, it became more than money. तेव्हा ते पैशाहून जास्त काहीतरी दिलेलं आहे. Amen. आमेन. He gave you more than money. तुम्हाला पैशाहून जास्त त्याने काहीतरी दिलंय. ऑल दॅट मॅटर्स इज नॉट ओनली मनी बेटा, इट इज इटर्नल लाईफ. Yes, he gave you meaning to your life. तुझ्या जगण्याला त्यांनी अर्थ दिलाय. He gave you more than supply. पुरवठ्यापेक्षाही जास्त दिलाय. He did not just give you his son, he gave you his sonship. आणि केवळ त्याचा एकुलता एक पुत्र दिला असं नव्हे,
तर तुलाही पुत्र पण दिलाय See? की तो तर माझा पुत्र आहेच, अभी तू भी मेरा बेटा बन जा. Amen. समज रहा है ना? So it is more than a blessing. ते आशीर्वादांपेक्षा सुद्धा फार काही मोठे आहे रे. He gave you the right to become something. त्याने हक्क दिलाय तुला काहीतरी बनायचा. Amen. आमेन. Not just 100 rupees take. केवळ घे बाबा हे 100 रुपये चल No. आता, असं नव्हे He ते. gave you the right to become the तुला children of काहीतरी God. हक्क दिलाय, देवाचा संतान बनायचा, देवाची कन्या, देवाचा पुत्र बनायचा हक्क दिलाय. Sometimes when you give money, it becomes charity. कधी कधी आपण पैसा दिल्यानंतर ती चॅरिटी होते, तो दान धर्म होतो. But when we take you in the covenant, it is a big thing. पण करारातच घेऊन टाकलं की आज से मैंने तुझे मेरा बेटा ही बना दिया. इट्स अ वे डिफरंट स्टोरी, फार वेगळी स्टोरी आहे ती. Say, so rejoice in the covenant. तर त्या करारात आनंद करा, Rejoice in the relationship. त्या नात्यात आनंद करा की वो मेरा बाप है, बहुत बड़ा है और मैं उसकी बेटी हूँ. Praise God. Amen. I mean, this is not just charity आणि ही फक्त चॅरिटी नाही रे. like we do charity. जसं समाज सेवा आपण करतो, समाज कार्य करतो, दान धर्म करतो, त्याला चॅरिटी म्हणतात. This is not welfare. आणि हे वेलफेअर की लोकांची भलाई, लोकांचं कल्याण, कल्याण सेवा, भलाई सेवा वगैरे नाही. This is kingdom's welfare. राज्यातली भलाई, राज्यातलं कल्याण सेवा. Amen. आमेन. Not donation. देणग्या नाहीत रे, This is divine exchange. हे दैवी एक्सचेंज आहे, That does not change. ते बदलत नाही. It keeps on providing तर आपल्याला पुरवतच राहतं, पुरवतच राहतं. money, peace, joy, strength, health. मग त्याच्यामध्ये आरोग्य येतं, शांती येते, आनंद येतो, समाधान येतं आणि पैसाही येतो. Amen. आमेन. See, are you ready to step into this kind of covenant? अशा पद्धतीच्या करारात तुम्ही प्रवेश करायला तयार आहात का? Amen. पहले घर वाले बनो, फिर घर के हक मिलेंगे. Praise God. पहले ऊपर वाले बनो, फिर ऊपर का सामान भी मिलेगा. There is a difference between बाहर वाली, घर वाली. हाँ, फरक असतो ना. बाहर वाली अलग, घर वाली बड़ी अलग. Amen. आमेन. वो घर वाली है, वो घर से निकाल देगी तुझे. Should I continue with this full message तर हा संपूर्ण संदेश मी सुरू so ठेवू that you get a full supply? की तुला संपूर्ण पुरवठा मिळावा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. ग्लोरी ग्लोरी. जोसेफ गुड मॉर्निंग. Say, He is not called you to protect your lack. त्याने केवळ तुला जे कमी पडतंय ते सुरक्षित ठेवायला He has बोलवलं. called to walk you in His Lordship. त्याने तुला त्याच्या प्रभुत्वात चालायला He बोलवलं. says, walk with me. तो म्हणतो माझ्या सोबत चाल. The world will know. जगाला कळेल, World should know. जगाला कळू दे You are the child of God. देवाचं संतान आहे. चाल माझ्या सोबत, दिसू दे जगाला, कळू दे ना. आपल्या चालीत ना आज लोकांना कळतं का आपण बिलीवर आहे Say, का? बोलावं लागतं, सांगावं लागतं मी बिलीवर हूं. so stop defending what Jesus died to destroy. तर येशूंनी ज्याचा नाश करण्यासाठी मरण पत्करलं त्याचा तुम्ही बचाव नका करू. Amen. आमेन. Jesus Himself said, the poor you will always have. येशू म्हटले ना की गरीब तुमच्याकडे नेहमीच असणार आहेत. I mean, He's not insulting the poor, याचा अर्थ येशू गरिबांचा अनादर आणि अपमान करतायत असं नव्हे. but He's letting us know पण येशू आपल्याला समजावतायत. there are people who are poor but still don't want to turn to me. काही लोक गरीब आहेत तरी सुद्धा त्यांना माझ्याकडे वळायचंच नाहीये. then what you say about that? And so they will remain poor. मग ते गरीबच राहणार आहेत. And even Judas, if you sell this perfume and give the money to them, it will only provide them for a day. आणि येहुदा जरी हे सुगंधी द्रव्य विकून त्यांना पैसा पुरवला तरी एका दिवसासाठी पुरणार आहे Because tomorrow again they will come to you. का? उद्या ते परत तुझ्याकडे येणारच आहेत. But if you provide me to them, पण जर मीच तू त्यांना दिलास I will bring them into my covenant. तर मी त्यांना करारात आणीन माझ्या. And I will see आणि मी हे पाहीन that they will not remain below the mean level. की ते त्या सीमारेषेखाली राहू नयेत. Amen. ते त्या दारिद्र्य सीमारेषेखाली राहू नयेत. ही जबाबदारी मी घेईन. म्हणजे काय? लोकांना येशू वाटा, Yes. लोकांना येशू द्या, पण त्यांनी येशू घ्यावा म्हणून बाकीच्या गोष्टी वाटायला सुरुवात करू नका. त्यांना पहिलं येशू द्या. See, it's an exchange. कारण ही अदला बदल आहे. Unless you give something, you cannot receive something. जोर तू काही देत नाही तुला काही मिळणार नाही. आणि एवढी समज तर सगळ्यांना आहे. You can't take His provision by holding with your poverty. आणि तुझं दारिद्र्य हातात धरून तुला त्याचा पुरवठा स्वीकारताच येणार नाही ना बेटा. He says, first give you a broken scooter, then I will give you a brand new तो scooter. म्हणतो पहिली तुझी तुटलेली स्कूटर मला दे, मग मी तुला नवीन स्कूटर देईन. We say, नाही, पहिल्या आधी तू दे. असं ते इथपर्यंत येऊ दे. Then I नाही. will release. नाही तिथे आपली डोकी किती चालतात ना.
You need to drop it to rise. असं नाही, छोड़ तो सही, फिर मिलेगा ना, ऊपर आना है ना, तो छोड़ ना. Amen. रिलीज, इट विल कम, It will come. इट विल कम. हाउ इट विल नॉट Yesterday we heard about that widow. She released. काल त्या विधवा बाईविषयी ऐकलं, शनिवारी आला होता तुम्ही, मेसेज ऐकला की त्या विधवा बाईनी रिलीज दिलं, And then she got abundance. मग तिला भरपूर मिळालं. देवाने तिलाच सांगितलं आणि जिच्याकडे काही नव्हतं की तू दे. See, why are we still carrying that luggage which is all gone? का तो सगळा बोजा घेऊन फिरताय अजूनही, जो बोजा ऑलरेडी गेलाय. See, he didn't take your not enough so you could stay barely enough. त्याने अशासाठी तुला जे पुरत नाहीये असं तू म्हणतोयस, ते अशासाठी घेतलेलं नाहीये की जेमतेम तुझं चालावं. Amen. जेमतेम जगायचा प्रकार नाहीये हा आलिशान पद्धतीनं जगायचा प्रकार आहे. भरपूर जीवन तेरे लिए. If he lifted up the beggar Bartimaeus, आणि त्याने त्या भिकारड्या भारती महिलाचं उचललंय, he let him know, त्याला कळवलंय I became poor that you may मी rise गरीब from that झालो dust. की तू त्या गरीबीतनं, त्या धुळीतनं उत्कर्षाला यावं. See that poor sitting in the dust, तो गरीब बिचारा धुळीत बसलेला बघा, wearing filthy garment, घाणेरडे कपडे, मळलेले कपडे घातलेला, that is telling the whole world जे अख्ख्या जगाला असं सांगत होतं that this is all I ever will be. की बस मी असाच राहणार आहे, असंच माझं असणार आहे आयुष्यभर. Amen. दिस इज माय स्टोरी, दिस ओनली इज माय सॉन्ग. And then everybody wants you to sit there. आणि मग सगळ्यांची इच्छा हीच आहे की तिथंच बस, मळलेला, फाटलेला, They will pass you by. आणि सगळे तुझ्या बाजूने जाणार. Some will pity you. काहींना तुझी कीव येणार, Some will laugh at you. काही तुला बघून हसणार, Some will throw a coin on charity काही basis. एखादं नाणं फेकतील की चलो कुछ दान धर्म आज कर लेते. But then, पण मग when the King of Kings and the Lord of Lords walks, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जेव्हा त्या रस्त्यावर चालतो, what happens? काय होतं? काय होतं? Things change. गोष्टी बदलतात. Amen. It's like a beggar sitting on the road हे असं आहे ना, एखादा भिकारी रस्त्यावर बसलाय and the king passes by आणि एक राजा तिथून जातोय and he kneels down आणि तो गुडघे टेकतोय and removes his own royal robe आणि स्वतःचा शाही झगा काढतोय and he wraps it around that beggar. आणि त्या भिकाऱ्याला घालतोय. People scream, लोक ओरडतायत, wait, what are you doing? अरे थांबा थांबा, काय करताय महाराज? Don't dress him like royalty. त्याला नका तुम्ही शाही झगा घालू, He is still poor. तो गरीबच आहे. But the king says, पण राजा म्हणतो No. नाही, that's my robe and I have the right to give him. जगा माझा आहे आणि द्यायचा नाही द्यायचा हक्कही माझा आहे. Now he is no more poor आता तो गरीब नाही राहिला, because I gave him my identity. कारण माझी ओळख मी त्याला दिली. That robe shows the king's identity. तो झगा दाखवतो की तू राजाच्या मालकीचा आहेस, ओळख. And then the king says something shocking. आणि मग राजा काहीतरी धक्कादायक बोलतो. He tells the beggar, तो भिकाऱ्याला सांगतो, give me your filthy rag तुझे घाणेरडे कपडे मला दे, and I will wear it instead. मी ते घालीन. And he puts it on. आणि स्वतः राजा ते मळके घाणेरडे कपडे घालतो. See, the king wears the beggar's dress महाराज स्वतः भिकाऱ्याचे कपडे मळलेले घालतात. का? so the beggar can wear the king's dress. की भिकाऱ्याला राजाचा तो पोशाख घालता यावा. That is 2 Corinthians 8:9. 2 Corinth 8 अध्याय 9 वचन हे असं आहे. तुम्हाला कळावं म्हणून मी असं सांगितलं. Jesus took a poverty garment येशूंनी आपलं दारिद्र्याचं वस्त्र so घेतलं, we could wear his robe of provision. म्हणजे आपल्याला त्याचा पुरवठ्याचा झगा घालता यावा. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. See, heaven does not do a partial exchange. स्वर्ग ना पार्शल अदला बदल करत नाही की हाफ आहे ना, आज इतना फिर नाही. No, only असं take नव्हे. my shirt, Lord. असं नाही करत. Keep my trouser on me. असं नव्हे. Because there are few coins in it. ते No. एक्सचेंज असं नाहीये स्वर्गातलं. It is a complete exchange or no exchange. संपूर्ण एक्सचेंज आहे, संपूर्ण अदला बदल आहे, नाही तर नाहीये. You are fully funded in Christ. तुम्हाला ख्रिस्तामध्ये संपूर्ण पुरवठा आहे, Fully funded in Christ. संपूर्ण फंडिंग आहे ख्रिस्तात. आणि नाहीये तर मग अजिबात नाहीये. Amen. इट्स नॉट हाफ एन हाफ. No half and half. नो हाफ एन हाफ की हाफ आय बी आउट, हाफ आय बी इन. यू कॅनॉट लिव्ह दॅट वे. See, some of us are living that kind of life. पण आपल्यातले काही लोक असं जीवन जगतायत, हाफ इन हाफ आउट. Lord, प्रभू, you can just step in this room and not that room. या खोलीत ये, त्या खोलीत नाही यायचं. That is my secret room. ती खोली माझी गुप्त खोली आहे, हो का? If he gains entry, he will gain entry into every area of your house. त्याला प्रवेश मिळाला तर तुझ्या घरच्या प्रत्येक खोलीत त्याला प्रवेश आहे. Amen. Amen. So lack is not your label. तर उणीव तुझं लेबल नाहीये. Abundance is your birthright. इथे तुझं लेबल आहे विपुलता, जन्म हक्काने. Amen. जन्म हक्काने भरपुरी. Jesus did not become poor to make you pitiful. No. येशू ख्रिस्त अशासाठी दरिद्री झाले नाहीत की तुला
तुझ्यावर कीव करावी. He became poor to make you very powerful on this earth. तुला फार सामर्थ्यवान या जगामध्ये करायला येशूंनी ते दारिद्र्य घेतलं. And you can't live like a beggar when you have been bought by your king. आणि ज्या राजाने तुला विकत घेतलेलं आहे, तू भिकाऱ्यासारखं जगू शकत नाही. ऍक्च्युली He says, I have bought you with a price. तो म्हणाला, मी तुला किंमत देऊन विकत घेतलंय. Who bought you with a price? कोणी तुला किंमत देऊन विकत घेतलंय? The King of Kings. राजांचा राजा. त्यांनी किंमत देऊन तुला विकत घेतलंय ना. Amen. आमेन. Look at that little boy who attended Jesus' meeting. तो लहान मुलगा येशूंच्या सभेला आलेला बघा. And he shows up with the smallest lunch in that whole crowd. आणि त्या लहान मुलाकडे, संपूर्ण गर्दीत त्या लहान मुलाकडे एक छोटासा डबा होता, टिफिन होता. A lunch that looked not enough. त्याचं दुपारचं जेवण जे पुरेसं वाटत नव्हतं ऍक्च्युली. But when it landed in the hands of Jesus, पण तोच डबा जेव्हा येशूंच्या हातात आला, that not enough lunch ते जे जेवण त्याला पुरेसं नव्हतं स्वतःसाठी सुद्धा, becomes more than enough lunch. ते सगळ्यांना पुरून उरेल एवढं झालं. Say, out of that tiffin came 12 baskets full. त्या छोट्या टिफिन मधून 12 टोपल्या उरलेल्या राहिल्या. Forget about what people ate. बाकी लोक काय काय जेवले ते तर सोडाच, आणि किती जेवले ते सोडाच. See, लोक जेवताना साधारणतः भरपूरच जेवतात. it came out of that small tiffin box. आणि ते कुठून आलं? छोट्या टिफिन मधनं आलंय ते. Same taste, same food, तीच चव, तेच अन्न, multiplied. भोगुळीत वही फिश. I mean, this boy is watching my tiffin box is being multiplied. आणि हा मुलगा बघतोय की माझा छोटासा जेवणाचा डबा टिफिन किती बहुगुणित झाला. A little boy can bless you लहान मुलगा तुला आशीर्वाद देऊ शकतो if he gives it in the hands of Jesus. येशूंच्या हातात त्यांनी ते देऊन टाकलं तर. Your small child will be a blessing to the whole family. तुझं लहानसा संतान तुझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी आशीर्वाद ठरू If शकतं. that small boy falls in the hands of जर Jesus, तो लहान मुलगा येशूंच्या हातात पडला तर mighty things happen. महान गोष्टी होऊ शकतात. Exchange is not an ordinary thing here. अदला बदल इथे काही साधी ऑर्डिनरी गोष्ट नाहीये. Amen. डू नॉट अंडर एस्टिमेट ऑल्सो एनीबडी. कुणाला कमी लेखू नका. God can use anybody. देव कुणालाही वापरू शकतो. राजा, तू ठरवणारा कोण आहे की इनको नाही? अबे, तू ठरवूच शकत नाही. See, a crowd ate गर्दी जेवली from that little boy's tiffin. त्या लहान मुलाच्या लहान डब्यातून. 12 baskets of leftovers. आणि गर्दी जेवून 12 टोपल्या उरल्या त्या वेगळ्या. Then see how Jesus turns to his disciples and says, आणि मग येशू शिष्यांकडे कसं वळले आणि म्हणाले see this. की बघा, This is how I operate. माझं कामकाज असं असतं. ये मेरे व्यवहार ऐसे रहते बेटा. ऐसा ही मैं काम चलाता हूं. हाँ, मैं Because ऐसे चलाता है सब. I take your small कारण मी तुमचं लहान घेतो and give you full supply. आणि तुला पूर्ण 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 पुरवतो. And that's how I work. असं मी काम करतो म्हणाले. I take your lack मी तुमची उणीव घेतो and then give you enough to eat and also parcel it home. आणि तुम्हाला पुरेसं जेवायला देतो आणि घरी घेऊन जायला पार्सल पण देतो. That's how I work. असं माझं काम असतं. येशू म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. Your life in Christ should have leftovers. ख्रिस्तातल्या तुझ्या जीवनात पुरून उरलेलं तर पाहिजे. माझंच पुरत नाही, जेमतेम चाललंय नका. यू नीड टू मीट जीसस प्रॉपरली. Yes. तुला येशूंना नीट भेटावं लागेल. त्याच्यासाठी Come out of certain things that you're doing. काही विशिष्ट गोष्टी सोडायला लागतील ज्या तुला माहिती आहेत, कोणी सांगायची गरज Come नाही. out of certain sins that you are committing. काही पापांमधनं बाहेर निघ जे तुला माहिती आहे, कोणी सांगायची गरज नाही. Amen. आमेन. है की नाही? Leftover peace, leftover strength, leftover joy, उरलेली शांती, उरलेला आनंद, leftover blessing. उरलेले आशीर्वाद. When I was in the world, मी जगात असताना whatever money we got, जो काही पैसा आम्हाला मिळाला, it used to end by 10th of every month. दर महिन्याला 10 तारखेपर्यंत तो पैसा संपायचा. मी जगात असताना. And then from 10th to the end of the month, आणि 10 तारखेपासून महिन्याच्या अखेरीपर्यंत we used to keep on selling some items from home. आम्ही घरून काही वस्तू विकायचो आणि आम्ही चालवायचो. That is not life. त्याला जीवन म्हणत नाहीत रे. I came out of it पण मी त्यातनं बाहेर आलो. and I will never return to it. परत त्यात मी कधी जाणार नाही. Never return to it. परत त्यात मी कधी जाणार नाही. कारण मी नांगराला हात लावलाय, मी मागे वळत नाही. Amen. I have left it all behind now. Because Jesus became poor that I may live with कारण 12 baskets of full supply. येशू दरिद्री झाले की मी 12 उरलेल्या टोपल्यांवर जगावं. I mean, that's how Jesus operated. येशूंचं कामच असं आहे. He didn't say, okay, this is multiplied, but only the 5,000 people will eat. येशू असं नाही म्हणाले की ठीक आहे, हा डबा मी बहुगुणित केलाय पण फक्त 5,000 लोकांनाच मी खायला घालीन. No leftovers.
उरलेलं वगैरे 12 टोपल्या मी काही देणार नाही. नाही, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं दे. नो, असं नाहीये. more than what he gave you, you have to take it home. तुम्ही उरलेलं घरी घेऊन जायचं, पार्सल बांधो और घर लेके जाओ. You have to pray in such a way, you have to have faith in such a way that your salary should not just last by 30th but till the next month of 10th. प्रार्थना तुम्ही अशी करा आणि विश्वासही असा ठेवा की तुमचा पगार केवळ महिना अखेरीपर्यंत नाही, पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत चालावा. And there are people living with this kind of testimony in our church. आणि आहेत आपल्या चर्च मध्ये असे काही लोक जे अशा पद्धतीची साक्ष घेऊन जगतायत. आय नो इट, इवन दो आय एम नॉट हिअर फॉर टेस्टिमनी टाइम. आय नो इट. Overflowing. भरपूर भय के भर रहा. I'm not saying you got oil mills. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुझ्या नावावर तेलाच्या खाणी कर No. किंवा होतील, असं नाही. You get enough supply. भरपूर सप्लाय म्हणजे इनफ, पुरेसं मिळणार आहे. खाणार नाकातनं बाहेर येणार, मग देव म्हणणार टोपल्या भर घेऊन जा. नाक से बार पडने तक खिलाता है, फिर भी है भर टोपली घर लेके जा. See, provision is not pride. पुरवठा काही गर्व नाही. Giving testimony of 12 baskets is not pride. 12 टोपल्या उरल्या, त्याची साक्ष मी दिली की मला 12 टोपल्या उरल्या, तो काय गर्व नाहीये. It's an exchange deal that Jesus made with me. आदला बदल झालेला व्यवहार आहे जो येशूंनी माझ्यासाठी केलेला आहे. So stop apologizing for what Jesus authorized you. तर येशूंनी तुला ज्यासाठी ऑथराइज केलंय त्यासाठी तू माफी काय मागतोस. He didn't shed his blood that you may look more broke. आणि येशूंनी अशासाठी तर रक्त सांडलं नाही ना की तू अजून गरिबी दरिद्री दिसावा. Say, he shed his blood that your sins will be washed every day, not once a year. येशूंनी अशासाठी रक्त सांडलंय की रोज तुझं पाप धुतलं जावं, फक्त वर्षातनं एकदा नाही. To make you whole. तुला संपूर्ण करावं. See, the cross did not secure your suffering. वधस्तंभाने तुझ्या त्रासांना सुरक्षित केलेलं आहे असं नाही. It secured your supply. तुझा पुरवठा सुरक्षित ठेवलाय की जरी तू कशात नाही गेला तरी मी तुला पुरवत राहीन. And so never think that exchange is just a तर donation. कधीच असा विचार करू नका की अदला बदलीचा हा जो डील आहे, एक्सचेंज डील आहे, तो म्हणजे एक डोनेशन आहे, देणगी आहे, असं नाही. No, it is divine exchange. दैवी एक्सचेंज आहे, तो दैवी अदला बदल आहे. I mean, I also went through those times. आणि मीही त्या काळात गेलोच आहे. See, but today I'm standing strong पण आज मी खंबीर उभा आहे because I know what Jesus did for me. कारण मला माहितीये ना येशूंनी माझ्यासाठी काय केलंय. Amen. आमेन. ज्याचं त्याला कळतच ना रे. Because grace will never shrink you, then it is not grace. कारण कृपा तुला कधी आकसत नाही. आकसत असेल तर ती कृपा नाही. It's not grace. आकसत असेल तर ती कृपा नाही. कृपा तुला कधी आकसत नाही. Anything that expands you, anything that blesses you, it is grace. जे तुला विशाल करतं ती कृपा आहे. If the undeserved get blessings, it is grace. आणि नालायकांना जो कृपा मिळते, जे लायक नाहीयेत, तर कृपा त्यालाच म्हणतात ना. I mean, Jesus took the poverty off your back. येशूंनी तुझ्या पाठीमागून त्या दारिद्र्याचा बोजा घेतला. Why will I let people put it back on me? मी का लोकांना तो बोजा माझ्यावर परत घालू द्यायचा जो येशूंनी माझ्यावरनं काढलाय. I will run away. मी पळून जाईन. लोक नाही माझ्यावर तो बोजा परत टाकू शकत. See, my cup is not even half full. माझा पेला अर्धाही भरलेला नाही. It's running over. भरभरून वाहतोय. David said, my cup runs over. दावीद बोलला ना माझा पेला भरभरून वाहतो. See, you are not born again to go down. You are born again to rise up. तुमचा नवीन जन्म खाली जायला झालाय नाही ना, वर जायला झालाय ना. See, का नवीन जन्म झालाय? हेवन में जाने के हेल में. see. And now let us get the Greek meaning of what Jesus said of being poor. तर येशू ख्रिस्त दरिद्री किंवा गरीब होण्याविषयी काय बोलले याचा ग्रीक हेलेननी अर्थ बघू. He became poor की तो गरीब झाला that we may become rich. आपण See. धनवान व्हावं म्हणून. So here in Greek it does not mean little poor इथे हेलेननी भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होत नाही की थोडासा गरीब or temporarily struggling किंवा तात्पुरता संघर्ष or having shortage किंवा काहीतरी कमी पडलं or for a season काही काळासाठी or living a minimal life or a simple life. किंवा काहीतरी असं छोटंसं साधंसं जीवन जगणं असं नव्हे. Here the Greek meaning of poor is to become extremely poor. इथे हेलेननी किंवा ग्रीक अर्थ गरीब होणे याचा आहे अतिशय गरीब होणं. To be reduced to total poverty. अगदी पूर्ण दारिद्र्य. Means पूर्ण bankrupt. पूर्ण दारिद्र्य. पूर्ण That is the word here, poverty. दारिद्र्य गरिबी हा तो शब्द आहे. That's why blind Bartimaeus was called poor. म्हणून आंधळा बार्तिमेय त्याला गरीब म्हटलं जायचं. He is poor means completely destitute of anything. तो गरीब आहे म्हणजे
सगळ्यापासून वंचित आहे. ना त्याकडे पैसा आहे, ना त्याकडे आणि काही आहे, ना कपडे आहे, ना ना- शांती आहे, ना आनंद आहे, ना काय आहे. Now, it doesn't say Bartimaeus was poor, बार्तिमेय गरीब होता असं नव्हे. but Mark 10:46 says he was begging. मार्क 10:46 म्हणतं तो भीक मागायचा. See, that comes from the same word, poor. गरीब शब्दातनच बाहेर पडतं हे भीक मागणं. Because poor is a condition कारण गरीब एक अवस्था आहे and begging is his action. आणि भीक मागणं त्या अवस्थेतून निघालेली कृती आहे. Amen. आर यू गेटिंग मी? कळतंय? Poor is a condition गरीब एक अवस्था आहे and begging is an action of the poor. आणि भीक मागणं त्या गरिबीतून आलेली कृती आहे. That's why it both mean the same. मग दोन्हीचा अर्थ सेम होतो. So Bartimaeus was unable to work. बार्तिमेयला काम करता येत नव्हतं. He was dependent on others. तो दुसऱ्यांवर अवलंबून जगत होता. He was living in the dust. मातीत धुळीत जगत होता. No identity, ओळख नाही, पाळख नाही, no respect. आदर नाही. And he accepted his poverty. आणि त्याने आपलं दारिद्र्य स्वीकारलं. How? कसं? How do we know he accepted his poverty? त्याने आपलं दारिद्र्य कसं स्वीकारलं आपल्याला कसं कळतं? Because he was wearing a beggar's garment, कारण त्याने भिकाऱ्याचा जगा घातला होता. wearing a beggar's cloak. भिकाऱ्याचे कपडे घातले होते. And in those times, त्या काळी it was a permission granted for beggars. भिकाऱ्यांना ती परवानगी दिलेली होती. A special poverty garment was given to the beggars. एक खास दारिद्र्याचा झगा दिलेला होता भिकाऱ्यांना त्या काळामध्ये. And that cloak, आणि तो झगा it was like a government ID. सरकारने दिलेली जणू एक आयडी त्या काळात. Government ID of somebody being poor. म्हणजे सरकारने कुणाला तरी अशी आयडी देऊन घोषितच केलंय की हा गरीब आहे. Sometimes the government wants you to be poor. आणि कधी कधी सरकारची इच्छाच असते की आपण गरीबच राहावं. But Jesus raises you out of that पण poverty. येशू त्यातनं तुम्हाला बाहेर काढतात. Amen. त्या गरिबीतनं So- येशू तुम्हाला बाहेर काढतात. So Bartimaeus was financially poor, तर बार्तिमेय आर्थिक रीतीनं गरीबच होता. socially poor, सामाजिक रीतीनं पण दरिद्रीच, completely powerless, पूर्ण सामर्थ्यहीन dependent on the charity of others. आणि इतरांच्या दान धर्मावर चॅरिटीवर जगणारा. And the beauty of it all is, या सगळ्यातलं सौंदर्य हे आहे, while everyone threw coins for blind Bartimaeus, त्या अंध्या बार्तिमेयला सगळ्यांनी भिकेत नाणी टाकलेली असताना Jesus didn't come to throw coins. येशू त्याला नाणं टाकायला आले नाही. Jesus didn't throw one coin. येशूनी त्याला भीक टाकली नाही. I mean, he could have done it. येशू टाकू शकले असते ना भीक, Huh? नाणं He didn't. किंवा काही नोटा येशू टाकू शकले असते. And he just called him. तर येशूंनी त्याला बोलवलं, Come, ये bring him here. आणा त्याला इकडे आणा. येशू लोकांना म्हणाले, Not to give him money. पैसे द्यायला नाही रे. He said, what do you want me to do for you? तर येशूनी त्याला विचारलं, काय पाहिजे बाबा, काय करू? And when Jesus called him, आणि येशूंनी जेव्हा त्याला बोलवलं, that was the first time in his life he threw away the garment. आयुष्यात पहिल्यांदा तो आयडेंटिटीचा झगा काढून येशूंकडे आला. Yes, Mark 10:50 says he threw the garment. मार्क 10:50 मध्ये लिहिलंय त्याने तो झगा काढला आणि फेकला. When you come to Jesus, you throw away that poverty garment. येशूंकडे येताना तुम्ही तो दारिद्र्याचा झगा फेकून या. That kind of mentality, throw it. म्हणजे काय, ती जी मानसिक वृत्ती तुमची एक झाली आहे ना, ती काढून टाका आता. See, why did he throw that garment? का तो झगा त्याने फेकला? Because he had to throw that garment if he wanted to be healed. त्याला जर बरं व्हायचं असेल तर त्याला तो झगा फेकावाच लागेल. Amen. कारण वेअरिंग दॅट, ते घालून त्याला बरं होता येणार नाहीये. He has to throw it before he was healed. त्याला तो झगा फेकावाच लागणार आहे आरोग्यवान होण्या अगोदर. You don't throw it after you are healed. तुम्हाला आरोग्य मिळाल्यानंतर तुम्ही तो झगा फेकायचा नसतो. You have to throw it before you are healed. येशूंकडे येताना अगोदरच तो झगा काढून फेकून द्यायचा. I told you that was his government's मी identity. सांगितलं तुम्हाला, सरकारने त्याला दिलेली ती ओळख होती, तो झगा. Because a beggar was not someone who could sit anywhere he wanted. कारण भिकारी म्हणजे असा कोणी नव्हता त्या काळात की जो कुठेही बसून भीक मागेल. But even after 2000 years, even today, here people, beggars can sit पण anywhere. आज 2000 वर्षांनंतर सुद्धा आपल्याकडे भिकारी कुठेही बसून भीक मागतात. But in those days, no. त्या काळात तसं नव्हतं की भिकाऱ्यांनी कुठेही बसून भीक नाही They मागायची. had spots. अलॉटेड स्पॉट होते, You अलॉटेड needed, जागा होत्या, and तिथं बसायचं. you needed permission. आणि परवानगी लागायची सरकारकडनं की या स्पॉटवर बस आणि भीक माग. Amen. आणि मग झगा दिला द्यायचा त्याला. Yes. हे And तेरा आधार कार्ड. the government gave them that garment. सरकारने त्यांना तो झगा दिलेला The होता. religious authority gave them the right if they wanted him to sit outside the आणि temple. धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांना ती परवानगी दिलेली होती की मंदिराच्या बाहेर सुद्धा बसून जर भीक मागायची असेल
तर आतले जे धार्मिक पुढारी आहेत ते परवानगी देणार तेव्हा तो मंदिराच्या गेट बाहेर भीक मागायला And there बसला. was a distinct garment, आणि एक झगा होता विशिष्ट, a coat that identified you are officially poor. एक कोट त्यांची ओळख दाखवायला की मी ऑफिशियली गरीब आहे, You are officially helpless. की ऑफिशियली मी निसहाय, लाचार आणि बिचारा आहे. And so the government has legally permitted you to live on alms. म्हणजे सरकारने तुला कायदेशीर रीतीनं लोकांच्या भिकेवर जगायची परवानगी दिलेली आहे. And so all your life you have to live with that mentality. आयुष्यभर तू त्याच मानसिक वृत्ती जगायचं. This is what the world wants. जगाला हेच हवंय That you live with that kind of की mentality. त्याच मानसिक वृत्तीत तुम्ही जगा. We will give you a garment to wear. आम्ही तुम्हाला जगा देऊ घालायला. That is your identity. तीच तुमची ओळख आहे. Every time you wear it, ज्या दरवेळेला तुम्ही तो जगा घालाल you realize you are a beggar. तुम्हाला ते कळायला लागेल की नाही मी तर भिकारीच आहे, मी तर That I will भिकारी. never come out of it. आणि त्यातनं मी कधी बाहेर पडणार नाहीये. Say, that is what the devil wants. सैतानाला तेच हवंय. ते बंधन आहे बेटा, ते बंधन आहे. Because it was his license, it was his identity. तो त्याचा परवाना होता ना, लायसन्स होतं त्याची That ती was ओळख his होती. survival system. आणि तो त्यावरच जगत होता. That permission was given to him only to sit in the dust, not on the chair. ती परवानगी त्याला केवळ धुळीत बसायसाठी दिलेली होती, खुर्चीवर नाही. That was the evidence of his poverty, तो पुरावा होता त्याच्या दारिद्र्याचा. his label in the society. लेबल होतं समाजातलं त्याचं काय, भिकारी. And as long as he wore that garment, आणि जोर त्याने तो जगा घातला he was officially poor. ऑफिशियली तो भिकारीच होता. Amen. कळतंय का? Because that garment said, कारण तो जगाच म्हटला I will never rise above this. की मी यावर कधी येणार नाही, I will always remain a tail. मी असाच राहणार आहे, शेपूट. And मैं I'm कभी stuck ऊपर नहीं. for life. आणि आयुष्यभरासाठी मी इथेच अडकलेला असणार आहे, मैं कभी भी ऊपर आऊंगा नहीं. I'm nothing more than a beggar. बस मी भिकारीच आहे, त्यावर मी कधी येणार But नाही. the moment Bartimaeus threw away that garment, पण ज्या क्षणाला बार्तिमेने तो जगा काढला आणि फेकला, it was done in an act of faith. एक विश्वासाची कृती. It was not done out of emotion, भावुक होऊन केलेलं नव्हतं ते, but it was an act of faith. पण एक विश्वासाची कृती होती. He threw it before his healing came. आणि आरोग्य येण्या अगोदर त्याने ते फेकलं, Because he believed that Jesus is going to change me. कारण त्याने विश्वास ठेवला येशू मला बदलणार आहेत, येशू Because माझी an परिस्थिती exchange is बदलणार going आहे. to take place. कारण की एक अदला बदल होणार आहे. See, he didn't even wait for the proof. आणि त्याने पुराव्याची सुद्धा वाट पाहिली नाही. He didn't wait till Good Friday. त्याने गुड फ्रायडे पर्यंत वाट नाही पाहिली. He didn't wait till Easter. त्याने ईस्टर संडे पर्यंत वाट नाही पाहिली. He didn't wait to see. आणि त्याने पाहायची वाट नाही पाहिली. He didn't even wait for the miracle to आणि happen. चमत्कार घडू दे मग मी विश्वास ठेवीन असं नव्हे. He threw the garment. त्याने जगा आधीच काढला, Because in his spirit he said, कारण त्याच्या आत्म्यात तो म्हणाला I won't need this identity anymore. आता मला हा जगा लागणार नाहीये, आता I am done with this kind of life. आता हा सरकारी कोट मला नकोय, संपलाय, बास, मी अशा पद्धतीच्या जीवनात आता निघालो. Amen. Amen. I won't come to this spot ever again. या जागेला मी परत कधी येणार नाही. बघणारच नाही ह्या नाही, जागेवर मी कधी बसलो नाही. होतो एकदा. You have to live with that kind of attitude. अशा पद्धतीच्या वृत्तीनं तुम्ही जगा I won't come to this spot again. की या भीक मागायच्या स्पॉटवर मी परत कधी येणार I नाही. won't go back to my old time friends. माझ्या जुन्या मित्रांकडे मी परत कधी जाणार नाही. I won't go back to that booze joint. त्या दारूच्या अड्ड्यावर मी परत कधी जाणार नाही, ज्याला तुम्ही पब म्हणता, Whatever. जे असेल ते. If Jesus is calling me, येशू जर मला हाक मारतोय, then I'm living this kind of life हे सगळं forever. मी कायमचं सोडून चाललो. तेच ती बाई गायली आहे Say- रक्तस्रावी की मुझे येशू के पास अभी जाने दो. कम ऑन. So it was not emotion. ती हा भावनांचा खेळ नाही, It was a prophetic act, an act of faith. तर संदेश भविष्यवाणी पर कृती आहे, विश्वासाची कृती आहे. Faith always throws things away before the breakthrough comes. विश्वास नेहमी नवीन सुरुवात पाहण्या अगोदरच जुन्या गोष्टी काढून फेकून देतो, कारण मला माहिती आहे नवीन होणार आहे. I will throw this garment मी हा जगा फेकणार, because if I keep the garment on me, कारण हा जगात जर मी घालून राहिलो I might come back to this place. तर कदाचित या स्पॉटला मी परत येईन जिथं भीकच मागावी लागेल. If a little bit less money I get, थोडासा कमी पैसा समजा मला मिळाला I will be tempted to beg on the same spot tomorrow. तर कदाचित मला मोह होईल की या जागेवर बसून परत भीक माग. But throwing away the garment means पण तो जगा मी कायमचा काढला आणि फेकला म्हणजे I am never coming back. मी परत कधी येणार I am नाहीये. never going to go to the old life मी परत again. कधी माझ्या जुन्या जीवनात जाणार नाहीये. Amen. आमेन. This is not temporary thinking, it's a transformation thinking. आणि तात्पुरती विचारधारा नाहीये, ही संपूर्ण बदललेली
विचारधारा आहे. I'm leaving my poverty behind माझं forever. दारिद्र्य मी कायमचं मागे सोडलंय. See, because you don't just throw away things that keeps you alive कारण ज्या गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवतात त्या गोष्टी तुम्ही अशा फेकून देत नाही. unless you believe something greater is going to carry you जोपर्यंत forward. तुमचा हा विश्वास बसत नाही की ह्याच्यापेक्षाही मोठं काहीतरी येतंय आणि मला पुढे नेतंय, Amen. तोपर्यंत ते जुनं तुम्ही काढून फेकत नाही. Have you seen a monkey? तुम्ही माकड पाहिलंय? Sometimes when you go for a trip and they see your specs, they pull it up and take it away. कधी समजा आपण कुठे सहलीला गेलो तर माकड असतं, माकडाने पाहिलं आपला चष्मा काढून घेऊन जातं. Say, have you seen it? बघितलंय? They take it away. चष्मा काढून घेऊन जाईल. And there are people who are very clever. काही लोक फार हुशार शाणी असतात. They give some food. ते त्याला खायला घालतात The moment they show it, आणि ज्या क्षणाला ते काहीतरी पदार्थ त्याला दाखवतात that fellow throws away the specs and takes the food. मग ते माकड तो चष्मा सोडून तो पदार्थ घेत. Amen. असं So you have to throw away something तर काहीतरी तुला फेकावं तर लागेल ना. to get the greater things. महान गोष्टी मिळवायला काहीतरी सोडायला तर लागेल का I नाही. pray let the garment of poverty and low thinking fall away from our bodies in the name of Jesus this morning. मी तर प्रार्थना करतो दारिद्र्याचे विचार आणि गरिबीचा जगा आज सकाळी आपल्यावरनं कायमचा निघून जावा In the name of Jesus. येशूंच्या नावात. हालेलुया. Let it fall in the name of Jesus. कायमचा पडून जाऊ देतो आपल्यावरून. If it doesn't fall, I will throw it in the name of नाही Jesus. पडला तर येशूंच्या नावात मी तो फेकून देईन. बास झाला आता हे असलं सगळं See, जगणं. because that cloth was not just a cloth, कारण तो जगा फक्त जगा नव्हता, it was a license, तो परवाना होता. it was an सरकारने. identity, ती ओळख होती, परवाना होता सरकारने दिलेला. it was a certificate, एक सर्टिफिकेट होतं. an identity that always told you live small, एक think ओळख small, जी नेहमी- behave small, have small, एक ओळख जी नेहमी तुला असंच म्हणते की लहान राहा, लहान वाग, लहानच राहा, remain dependent on others, दुसऱ्यांवरती अवलंबून live on राहा, charity, live on donation, लोकांच्या दान धर्मावर जग, देणग्यांवर जग, वर यायचं नाही accept your limitations. आणि स्वतःच्या मर्यादा तू स्वीकार की ह्याच्या पलीकडे तर मला जमणारच नाही This is all you will ever be. आणि तू एवढंच बनणार आहेस ह्याच्या पुढे नाही. Say, but the moment Jesus calls, ज्या क्षणाला येशू बोलवतात something breaks in that man. काहीतरी त्या माणसात तुटतं जेव्हा येशू त्याला Something हाक मारतात. snaps in that man. काहीतरी त्या माणसातलं तुटतं जेव्हा येशू त्याला हाक मारतात. Something shifts in that man. त्या माणसात काहीतरी हलतं हादरतं जेव्हा येशू त्याला हाक मारतात. And so before he received the miracle, he throws it away. तर चमत्कार मिळण्या अगोदर तो भिकारी तो जगा काढतो आणि फेकतो. Other beggars who were seated there, they must have gasped. बाकीचे भिकारी जे तिथे बसलेले होते ते बघतच राहिले असते, They must have shouted, ओरडले असतील Bartimaeus, की बार्तिमेय what are you doing? काय करतोय? Ration card you're throwing away. राशन कार्ड फेकून देतो. मग कसा तो तांदूळ आणि ते घासलेट आणि ती साखर मिळायची. घासलेट तो नहीं मिलता अभी, बाहर आ गए उसमें से हम लोग. शक्कर और तांदूळ मिलते हैं अभी भी. Are you crazy? वेडा आहे का काय? Are you crazy? वेडा आहे का काय? राशन कार्ड फेक के तू जा रहा है. Some people get scared. काही लोकांना भीती वाटते. Oh, if I become a believer, नको बिलीवर झालो ना then government provisions. मग सरकारकडनं Will be मिळणार denied. मिळणार नाही. सरकार आपने को इतना हा? इतना देता Yes. ना. काही लोकांना This ती is पण it. एक वेगळीच भीती असते बिलीवर झाल्यानंतर. I won't get from the special quota. मग मला तो स्पेशल कोटा मिळणार नाही कारण मी बिलीवर झालो. You will get from heaven's quota. अरे स्वर्गातनं मिळेल ना, पण एवढं काय, स्वर्गातून येईल ना तुझा कोटा. Bartimaeus, are you crazy? तर बार्तिमेया तू वेडा झाला का? What if that man cannot heal you? त्या माणसाने तुला नाही बरं केलं तर? What if he just gives you one coin? फक्त तुला एखादं नाणंच दिलं तर? What if he sends you to an old age home? तुला कुठल्या वृद्धाश्रमात पाठवून दिला तर? असं Amen. संगतीची लोक अशी What if he leaves you halfway? अर्ध्यातच तुला सोडलं तर? What if he takes coin from you? तुझ्याकडनं नाणं घेतलं तर? What if? असं झालं तर, तसं झालं तर, असं झालं तर, तसं झालं. अरे बाबा काय नाही होत, तू चल ना. I mean, he who has nothing, he has nothing to lose also. आणि ज्याच्याकडे काही नाहीये त्याचं जाणारच काय आहे, कारण टू बिगिन विथ त्याच्याकडे हायच काही नाहीये, I mean, है ना? say, है कि नहीं? समझा ना, जिसके पास कुछ है ही नहीं है उसका आगे क्या जाने वाला है. हम है ही भिखारी, हम है ही कंगाल. because he must have said, I am getting up. कारण तो म्हटला असेल नाही नाही मी उठणार आहे. Because I have lived in this kind of life, what if, and I'm still a beggar. हा, असल्या पद्धतीच्या जीवनात मी आजपर्यंत जगलोय की जर असं झालं तर, तसं झालं तर, व्हॉट इफ तसं झालं तर, तसं झालं तर, आणि अजूनपर्यंत मी भिकारीच. What if I stay like this? असाच राहिलो तर, What if I die like this? असाच वेलो तर, What if I don't become more than a beggar? आणि भिकाऱ्याहून जास्त वर नाही आलो तर.
What if this clock becomes my coffin? आणि माझी कबरपेटी हीच बनली तर हा जागा या जगातच मी I गेलो. am done with living on बस माझं government झालं. mercy. आता मी सरकारच्या दयेवर जगणं बंद करणार आहे. Because God's mercy is calling me. कारण देवाची दया हाक मारतीये. देवाची दया मला हाक मारतीये. God's mercy is calling my name. देवाची दया तुझे नाम लेके बुला रहा है. और क्या करना बाकी है बेटा? And I am done surviving on privileges. आणि I'm done. बस आता मला या लोकांच्या देणग्यांवरती वगैरे नाही जगायचं. He is calling me into destiny. तो मला आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत बोलवतोय. He is calling me into His purpose. तो मला संकल्पात बोलवतोय. Enough of this pain. बस झालं ना आता या वेदना सगळ्या. Because Jesus is calling me into His promise. कारण येशू त्याच्या अभिवचनात मला बोलवतायत. He is exchanging my beggarly clothes with His kingly आणि clothes. येशू माझा जो हा भिकाऱ्याचा जगा आहे तो राजेशाही जगात बदलतायत. I mean, you don't get up, but I will get up. तुम्ही नका उठू, मी उठणार. तुम्ही बसा तिथेच. You don't call Him, I will call Him. तुम्ही नका हाक मारू त्याला, मी हाक मारणार आहे. I will say, मी Jesus, म्हणणार आहे, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. Because I am fed up with the government mercy. कारण की या सरकारच्या दयेवर मी कंटाळलोय आता. तुम्ही बसा तिथेच. They said, enough, Bartimaeus, what are you doing? तर ते सगळे म्हटले असतील, बापरे बार्तिमेय काय करतोय तू? तुझ्या क्या हो गया? तू सुबह क्या खा के आया? And you're throwing away the garment also. आणि हा जगा पण तू फेकून देतो. सरकारी जगह है अपना. नहीं तो किधर के भी नहीं रहेंगे. आसमान से गिरे खजूर में लटके ऐसा हो जाएगा फिर. See, he must have said, this garment has just fed me with coins. तो म्हटला असेल, अरे हा सरकारी जगा घालून जेमतेम नाणी मिळतायत, And धड it खायला still नाही. kept me bound. आणि मला बंधनातच ठेवलंय. Because these benefits are just merely keeping me to survive. कारण हे फायदे मला जेमतेम जगवतात. कुछ ठीक से तो मिल रहा नहीं. It always kept me small. आणि नेहमी मला लहानच ठेवतं हे सगळं. These privileges just kept me breathing. ही सौभाग्य मला केवळ आपलं कसा बसा श्वास चालू आहे अशावर ठेवतायत. And see today what I have, आणि nothing. बघा आता काय आहे माझं आज, काही नाही माझ्याकडे. कसा बसलोय मी, कसा राहतोय मी बघा. I mean, has something changed? काही बदललंय का? Nothing काहीच changed. नाही बदललं ना आजपर्यंत. I don't want survival. मला नको असं जेमतेम जगायचं. I want salvation. मला तारण हवंय. Body, soul, spirit. माझ्या जीव आत्मा शरीराचं मला तारण हवंय. Yes, just Awesome. like many believers in India. जर भारतातले अनेक बिलीवर लोक, विश्वासू लोक, Those people who come to Christ जे ख्रिस्ताकडे येतात and they at times lose their caste benefits. आणि कधी कधी मग त्यांच्या जातीतले लाभ त्यांना मिळत नाही कारण की ते येशूत आलेत. And they say, आणि मग ते म्हणतात आता तर ते सगळं मिळणार नाही आता. असं. Sometimes you need to release certain things to get release from Jesus. कधी कधी ना काही गोष्टी तर सोडल्याच पाहिजेत. येशूंकडनं जे येतंय ते स्वीकारायला. बेटा येशू पाया तो सब नहीं क्या पाया. तू उतने पे अटक गया राजा. कितना सोच रहा है. We used to buy ration. आय मीन आम्ही राशन घ्यायचो. मी आणि माझी माँ जायचो राशन घ्यायला. दुकान आजही सांगीन. I think so. This generation may not even know what is हा, ration. या जनरेशनला राशन माहित नाही. जेनझीला तर अजिबात नाही. अल्फा तो बिलकुल नाही. We used to go and stand in a line. आम्ही रांगेत उभे राहायचो. And then before our turn comes, it's over. आणि आमचा नंबर येईपर्यंत राशन संपायचं. Come next week. पुढच्या आठवड्यात या म्हणायचा बाबा. And most of the wheat and the rice, they had खडे. all those जास्तीत जास्त गव्हात, तांदूळात worms and all that. खडे, आळ्या हे असं मिळायचं. See? And so Bartimaeus said, I will get up. तर भारतीय म्हटला बास आता मी उठतो. I will be healed. मी बरा होणार आहे. I will work. मी काम करणार. I will walk. मी चालणार. I will earn my living. मी माझा आपली उपजीविका कमवणार. I will rise उठणार. because of His mercy. येशूंच्या दयेवर मी आता उठायचं ठरवलंय. Amen. हालेलुया. See? आमेन. That clearly shows Jesus didn't want Bartimaeus to be a beggar. त्यातून स्पष्टपणे दिसतं की येशूंना बार्तिमेय भिकारी अवस्थेत नकोच होता आता. And He doesn't want any one of us to be sitting there on the आणि roadside. तसंच येशूंना आपल्यातला कुणी असा भिकारड्या अवस्थेत बसलेला नकोय. Amen. आमेन. And then after he was healed, आणि मग तो बरा झाल्यावर he must have walked on the same street. त्याच रस्त्यावर चालला असेल And he must have said, आणि म्हटलं असेल, now I will give testimony on this street only. साक्ष सांगीन आता याच रस्त्यावर. He who was rich जो धनवान होता became poor, तो दरिद्री झाला that I may wear good clothes, की मी चांगले कपडे that घालावे, I have a good job. की मला चांगली नोकरी मिळावी. Praise God. अशी साक्ष त्यांनी त्याच रस्त्यावर सांगितली असेल आणि बाकीच्या दोस्तांनी ऐकली असेल. Say, not rich for pride,
गर्वासाठी धनवान not नाही रे, rich for show, किंवा शोबाजी करायला धनवान नाही not रे, rich for greed, किंवा कुठल्या लोभीपणासाठी धनवान नाही, rich in purpose, तर संकल्पात धनवान, rich in dignity, डिग्निटी प्रतिष्ठेत धनवान, rich in honor, rich in life, मानात धनवान, आयुष्यात धनवान, rich in destiny, आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत धनवान, rich in every good thing. सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये धनवान. Amen. Amen. Praise God. आमेन आमेन. देवाला धन्यवाद. See, you have to get to that state where you throw away those old things in your life. तिथपर्यंत तुला पोचावं तर लागेल बेटा, की आयुष्यात त्या जुन्या गोष्टी तुला काढून टाकाव्या लागतील. See, you You can- cannot continue like You that. can wrap yourself with the cloak of the religiosity or government cloak or बाकी whatever, तुम्ही धार्मिकपणाचा झगा घाला, नाही तर सरकार देतोय तो घाला. or you can see God's kingdom, नाही तर देवाचं राज्य मनस्वी शोधा. or you can go up to Corinthians, 2 Corinthians 8:9. किंवा 2 कोरिन्थ 8 आणि 9व्या वचनात जे लिहिलंय, उसके पीछे दिल से लगो. अभी निकले ही है ना बाहर, पूरे निकलो. हाफ एन हाफ नको अभी. Amen. Because this is a new identity. कारण ही नवीन ओळख आहे, This is a new vision, a new dream. हा नवीन दृष्टांत This is आहे, my status. नवीन स्वप्न. आत्ताचं माझं हे स्टेटस आहे Amen. की हाऊ आर यू फीलिंग राईट नाउ. ऑलवेज ग्रेट, फॉर एव्हर इन हिम. See, the devil will stay here, stay poor, stay with that सैतान mentality. असंच म्हणणार तुला, बस इथंच, काय वर जायची एवढी गरज नाही, पुढे पुढे नको करू, बस असा दरिद्री बस, गरीब बस. See, but Bartimaeus, see, he got it in the spirit. पण बार्तिमाईला आत्म्यात प्रकाश पडला. I will call on the name of की Jesus. नाही नाही, मी येशूंना हाक मारणार आहे, कल्याण जवळ आलेलं आहे, घेऊन टाकतो. See, enough of survival. If a beggar can say enough of this kind of living, how much more we should say it. जे एखादा भिकारी असं म्हणू शकतो की असल्या पद्धतीचं जगणं आता बास झालं, आपण किती म्हणायला हवं. हा, आपल्या अवस्था तर त्याच्याहून बऱ्याच वरच्या आहेत. Jesus, I don't want this low quality of life. I want a येशू, higher quality of मला life. असलं जीवन नको, खालच्या दर्जाचं, मला चांगल्या दर्जाचं जीवन दे. See, some of us are not wearing a beggar's cloak, आपल्यातल्या काहींवरती भिकारीपणाचा जगा नाहीये, but we are wearing toxic friendship पण robe. नशा असलेली दोस्ती तो जगा आहे. Amen. नशे जैसी दोस्ती चढ गई बेटा. You are wearing a dead end circle. आणि असं सर्कल की जे मरणाकडे चाललंय. You are wearing a defeated mindset. असा जगा घालताय की जो पराजयी मानसिक वृत्तीचा आहे. You are wearing a fear-based identity. आणि भीतीनं घाबरलेला असा जगा घालताय. And all these things tells us to stay where we are. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असंच म्हणा, मत गिरा, इसमें सब में मत गिरा, मत गिर. Jesus didn't come to show you that where you are, see the place and enjoy it. येशू तुला असं थोडं सांगायला आले की कुठे तू आहेस ते बघ आणि मग मजा कर. No, he said get up from that place. येशू म्हटले ती जागा पहिली सोड. You don't know where you are sitting. तुला माहित नाही तू कुठे बसलायस. वो छोड़ पहले तो आगे मिले. Amen. That friend of yours who keeps you small जो always. तुझा मित्र नेहमी तुला लहानच ठेवतो. That group that always mocks at your face. जो ग्रुप नेहमी तुझ्या विश्वासाची टिंगल करतो की हे देख आहे बिलीवर. That relationship that drains your spirit. जे नातं तुझ्या आत्म्याला अगदी गाळून टाकतं. And that habit that is stealing your dignity. ज्या तुझ्या सवयी तुझी प्रतिष्ठा काढतायत. That fear that keeps you always begging. जी भीती तुला नेहमी भिकच मागायला लावते. That insecurity that tells you जी असुरक्षितता तुला सांगते this is all you deserve. की बस तुझी लायकीच एवढी आहे, तुला एवढंच मिळणार. Throw it away. काढ ते सगळं, काढ ते फेक सगळं. Throw away that wrong friends. आणि ते चुकीचे मित्र फेक. Throw it away like Bartimaeus threw it. चुकीच्या मैत्रिणी फेक. बार्तिमेयने फेकलं तसं फेक. Throw away that addiction. ती व्यसनं फेक. Throw away that approval addiction also. आणि सगळ्यांनी मला मान्य केलं पाहिजे तेही फेकून दे. Throw down that I can't do it. मला जमणार नाही करायला असं म्हणणंही फेक. Throw it down that says I'm not worthy. आणि जे म्हणतंय की नाही माझी लायकी नाहीये तेही फेक. Amen. Amen. Because as long as you hold to that garment, कारण जोपर्यंत हा असल्या पद्धतीचा जगा तुम्ही घालून you बसाल, will stay in that spot. तुम्ही तिथेच राहणार आहात. You will not get a new garment. तुम्हाला नवीन जगा मिळणार नाही. If you cling to your old identity, जर तुम्ही जुनी ओळखच धरून बसलात, oh, I'll be like my father. ओ मी तर माझ्या वडिलांसारखाच He होणार had ना. diabetes, so I will have माझ्या diabetes. वडिलांना डायबिटीस होता ना, वो जीन्स में आता ही है ना, डोंबल्याचं जीन्स. Why? बाप बदललाय आपला. You belong to God. आपण देवाचे झालोय. बाप बदल गया, मालूम नहीं. फिर कैसे तुम लोग ऐसा बोलते हैं, मेरे डैडी को था, मेरे को आएगा ही ना.
मुझे नहीं आया. As long as you stay tied to those same friends, जोपर्यंत तुम्ही टाईट राहाल त्याच दोस्तांसोबत, you will stay tied to that same level. त्याच दोस्तांबरोबर एवढे तुम्ही गुरफटलेले राहताय, तिथंच राहणार आहात, मग वर कधी येणार See, नाही. some of you are praying for a new season sitting with the old friends. तुमच्यातले काही लोक जुन्या मित्रांमध्ये बसून माझा ऋतू नवीन येऊ दे अशी प्रार्थना करतायत, तो नाही यायचा. It's like Bartimaeus sitting with his old garment. ते बार्तिमेय सारखं आहे, मग की बार्तिमेय जुना जगा घालूनच बसलाय. Jesus, when he's calling you, then you have to discard everything. येशू तुला हाक मारतायत ना, मग सगळं सोड आणि ये. Cannot hug with the old friends. Oh, I cannot forget them. नाही नाही, मी माझ्या जुन्या मित्रांना नाही सोडू शकत, मी नाही विसरू शकत त्यांना. But if you have not climbed up one rung in your life with that friend, it's better you leave him. पण त्या मित्रांसोबत तू आयुष्यामधली एक पायरी पुढे नाही गेला तर त्यांना सोड ना तू. वेताळला कशाला? काय ते वेताळ कशाला? विक्रमाने वेताळ पाठीवर घेऊ नये. ऍक्च्युली किती दिवस वेताळ घेऊन फिरणार आहेस? अनेकांना वेताळ लागलेत. Because some people also love a pity party. कारण काही लोकांना अशी कीव करणारी पार्टी पण आवडते की काय, बिचारा मी, बिचारी मी, See, व्हॉट because- अबाउट मी, माझं काय, बिचारी मी. They wear sorrow like a uniform. आणि दुःखाला ते गणवेशासारखं, युनिफॉर्म ज्याला म्हणतात, घालतात. सकाळी सकाळी उठून तेच घालून जातात. तोंड कधीच त्यांची बदललेली, एक ही एक्सप्रेशन रहता हमेशा. They वो wear आया की समजता 12 बज गए. they wear sadness like a badge. आणि दुःख असं घालून येतात की बस They look at the mirror and put that badge. आरशाकडे बघून Sadness badge. दुःख, दुखी, ये दुखी आत्मा आया देख, दुखी. And see, and they think holiness is connected to looking very miserable. आणि त्यांना असं वाटतं पवित्रता तिच्याकडे बघणं म्हणजे फार वाईट. And if you don't laugh, you are very, very holy. आणि तुम्ही जर नाही हसलात तर अशांना फार पवित्र मानलं जातं. Yes. हा वेड्या. You must have seen them. तुम्ही पाहिलं असेल. Some of हसना them नाही, हसना really नाही. enjoy the attention that comes from looking pitiful and weak. आणि काही लोकांना ना, लोकांकडनं ज्या नजरा मिळतात ना, त्यांनी असं राहिल्यावर की बिचारी मी, माझी कीव करा ना, माझी कीव करा, कोणालाच माझी दया येत नाही का. आणि मग लोकांना त्यांना त्यांच्याविषयी तशी दया आणि कीव आली की यांना बरं वाटतं. And see, and they say, "ते तो बघतोय मला बघ." असं. बघतोय बघ. हो का? असं आहे का? एवढे हसलात जो हसा हो बसा. They say, "No, we are called to live holy." नाही नाही, आम्हाला पवित्र जगायला बोल. हमारे में हसते नाही की रोते. See, and what they mean is, त्यांना काय म्हणायचंय? we are called to look unhappy. आम्हाला असं नाखुश, नाराज दिसायलाच बोलवलंय. कपाला आठ्या. Amen. Huh? कशाला? See, holiness is not sadness. पवित्रता म्हणजे दुःख नव्हे काही. Righteousness is not misery. नीतिमानपणा म्हणजे त्रास नव्हे की मी जेवढा त्रासात आहे तसं सिद्ध होतं मी नीतिमान आहे. Consecration is not depression. आणि नैराश्य, आपण समर्पित जीवन जगतो म्हणजे नैराश्य नव्हे की मी नैराश्यात आहे. तुम्ही समजून घ्या मी प्रभूला किती समर्पित आहे. म्हणजे काय नैराश्यात समर्पित असतं का कोणी? When I was a Roman Catholic, काहीतरीच म्हणजे उगीच आपलं एनिथिंग. मी जेव्हा रोमन कॅथलिक होतो, there was a Tamil Sabha. तमिळ सभा होती. तमिळ सभामा All the समजेगा. Tamilian ladies used to come तमिलियन बायका सगळ्या यायच्या in the middle of the week, आठवड्यामध्ये all wearing white sarees. पांढऱ्या साड्या घालून. ऑल टिपिकल Whole तमिळमा. gathering of women. आणि तो बायकांचा गुळका They used to enter the church. चर्च मध्ये यायचा They used to sing sad songs. आणि दुःखी गाणी गायचे. दुःखी एकदम. White cotton sarees they used to wear. कॉटन पांढरी साडी. Not joyful worship. आनंदी आराधना नाही. Not victorious praise and worship. विजयी वगैरे तर अजिबात नाही. But songs that sounded like we are defeated, we are suffering, पण we will अशीच remain गाणी here की and ज्यातनं- wear this garment all our life. अशीच गाणी की ज्यातनं असं सांगितलं जायचं की आम्ही असेच राहणार आहोत, असंच दुःख असणारे, असेच त्रास असणारे, असेच चढले जाणार आहोत आणि हेच पांढरं आम्ही आयुष्यभर घालणार आहोत. They are like Jephthah's daughter. म्हणजे जेफ्ता होता ना जुन्या करारात, त्याच्या मुलींसारखं. She told the father, I am going to the mountains to bewail my virginity. आणि ती आपल्या वडिलाला काय म्हणाली की मी डोंगरांमध्ये जात आहे, डोंगराळ प्रदेशामध्ये माझं जे कुमारिकत्व आहे त्याचा आनंद घ्यायला. Like the Jews sitting at the Babylon river, जसं यहुदी बाबेल नदीपाशी बसलेले. by the rivers of Babylon. हो, There we sat down. तिथे आम्ही खाली There we बसलो, cried. तिथे आम्ही We hung रडलो up our harps. आणि तिथे आम्ही आमच्या वीणा लटकवून टाकल्या. Amen. वीणा लटकवून टाकल्या I mean, they were wearing sarees that looked almost like they were attending a funeral. म्हणजे अशा साड्या घालून येणं की जिथे असं वाटायचं की हे कुठे म्हणजे मैतीला आलेत का. Their purpose, their life, everything died. त्यांचा संकल्प, त्यांचं जीवन सगळंच मेल्यात जमा. And some looked like widows. आणि काही मग विधवा बायका They were वाटायच्या. not, but they looked like that. विधवा नव्हत्या पण दिसायच्या विधवा. Their husbands were alive. नवरे जिवंत होते तरी दिसतायत विधवा. I even talked to one of the husbands in those times, त्या काळात एका नवऱ्याशी मी बोललो and one said, तर एक नवरा म्हणाला
I know, I don't know why my wife wears only white sari, मला नाही माहिती माझी बायको का असं पांढरी साडीच घालते, as if I'm dead. जणू काही मी मेलोय. But I cannot tell her anything. पण सांगता नाही येत She's ना. the boss of the हाँ, house. घरचा बॉस होय, चलती नहीं हमारी. किसकी चलती बेटा? घर घर की बात है. Somewhere nobody preached them 2 Corinthians 8:9. म्हणजे 2 Corinthians 8:9 कोणीतरी त्यांना सांगितलं नव्हतं असं म्हणायचं. त्यांना माहितीच नव्हतं 2 Corinthians 8:9 काय म्हणतं, म्हणून हे असं सभा. एन्ना मादरी सभा मा इद मयत सभा वा. एन्ना मादरी सभा मा इद म्हणजे कुठल्या पद्धतीची सभा आहे ग बाई ही? शोक सभा आहे का काय? Husbands, walk in the wisdom of God. नवऱ्यांनो देवाच्या ज्ञानात चाला, Walk in peace, walk in the provision that He has given you. शांतीत चाला. देवानी पुरवलंय ना त्याच्यात चाला. He saved your family. तुझ्या परिवाराला त्याने तारलं ना. अनेकांचे नाही तारले गेलेले, तुझा तारलाय ना. खुश रे. Wives also walk in richness of the बायकांनी grace सुद्धा that He has given you. जी भरपूर कृपा देवाने दिली आहे त्याच्यात चाला. Because a rich spirit gives a very rich atmosphere. कारण धनवान आत्मा जो असतो ना तो वातावरण पण धनवान करतो. Don't raise your children on survival mode. मुलांना असं जेम तेम आपलं चाललंय त्या मोडवर त्या मुलांना ठेवू नका. Raise them on the scripture mode. मुलांना शास्त्र वचनांवर मोठं करा. Teach them 2 Corinthians 8:9. मुलांना 2 Corinthians 8:9 शिकवा. Amen. Amen. And children also, when you walk to school, when you walk to college, आणि मुलं बाळ सुद्धा जेव्हा शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात, don't walk as a tail, walk as a head. असं शेपूट असल्यासारखं चालू नका, मस्तक असल्यासारखं चाला. You are rich in potential. कारण की तुमच्यामध्ये क्षमता भरपूर आहे, You are rich in wisdom, ज्ञान सुद्धा भरपूर आहे, rich in calling, rich in intelligence, पाचारणात भरपूर आहात, बुद्धी खूप आहे, and finally rich in destiny. तर ते शेवटी तुझ्या आयुष्याची दिशा पण भरपूर आहे. Even those people who are working in the companies, जी माणसं कंपन्यांमध्ये IT फील्ड मध्ये वगैरे कामं करतात, your promotion is not pride, आणि समजा तुमचं जो प्रमोशन आहे, जी बढती आहे, त्याच्यात गर्व ठेवू नका. it's a placement. तर ती एक प्लेसमेंट आहे, ती एक जागा आहे. Provision is at work. पुरवठा काम करत आहे. A divine exchange will take place. दैवी आदला बदल होईल. You work faithfully. तुम्ही विश्वासूपणे करा. Even in your demotion, work faithfully. अधोगती मिळाली ना त्याच्यात सुद्धा इमानानं काम कर. Tomorrow you will be promoted. उद्या परत प्रगती होईल. Jesus became poor that you may receive full favor. येशू गरीब झाले अशासाठी की तुला संपूर्ण अनुग्रह मिळावा. Amen. आमेन. Just because you are demoted, don't behave in a demoted mindset. आणि तुला अधोगती मिळाली म्हणून त्या अधोगतीच्या मनोवृत्तीत सारखं जगायची गरज नाही. Because God is going to exalt you. देव तुला उन्नती देईल ना. Exchange is taking place. अदला बदल होतीये ना. Throw away that garment, that kind of mindset. तो त्या पद्धतीची मानसिक वृत्ती जरा फेकून द्या, तो जगा काढून फेका. Some people say, काही लोक म्हणतात, oh, I am demoted, so I will not give my fullest. माझी अधोगती झाली ना, मग आता मी सुद्धा तेवढं करणार नाही, मी कशाला करायचं. Then you will remain like Bartimaeus all your मग life. भारतीमयासारखंच रस्त्याच्या कडेला बसावं लागेल. In fact, give more. अजून द्या, Be better. चांगले व्हा. God will see you देव तुला बघेल and He will lift you up. आणि देव तुला उंच करेल. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. I'm going to pray for you today. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Some of you are going to throw away that garment. And it's going to happen this morning. You're going to throw away your garment and you will receive the garment of righteousness. You will receive a blessing. तुमच्यातले काही जण तो झगा फेकणार आहेत आणि तुम्हाला तो आशीर्वादांचा झगा आज मिळणार आहे. There is an anointing in this place. कारण या जागेमध्ये अभिषेक आहे. There is power that is going to be released in your life. तुझ्या जीवनात सामर्थ्य मोकळं होणार आहे. Your lifestyle will change. तुझी जीवनशैली बदलेल. And when your lifestyle changes, आणि तुझी जीवनशैली जेव्हा बदलते, abundant life will be added to तेव्हा it. भरपूर जीवन तुला मिळेल. Amen. आमेन. I'm going to pray for you all. मी तुम्हा सर्वांसाठी आज प्रार्थना There करणार आहे. has to be a release. कारण की ती मोकळीकता आलीच पाहिजे. 2 Corinthians 8:9 prophetically has to work this morning. 2 Corinthians 8:9 भविष्यवाणीपर रीतीने आज आपल्या आयुष्यात कार्य करून गेलंच पाहिजे. Because I am going to release prophetical statements कारण की भविष्यवाणीपर विधान करणार आहे इथून that God will change your destiny forever. की देव तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलेल. Maybe you are stuck up in one place कदाचित एकाच जागी तुम्ही अडकलेले असाल and that is making you to grumble more and more. आणि त्यामुळे तुम्ही जास्त कुरकुर करत असाल, चिडचिड करत Say, असाल, you may be grumbling, you may be griping, you may be complaining. चिडचिड करत असाल, तक्रार करत असाल. That is not the answer. पण मग हे चिडचिड, तक्रार, कुरकुर हे तर उत्तर नाही ना बेटा. Change your mindset. मानसिक वृत्ती बदल ना. Allow God to work. आणि देवाला काम करायची परवानगी दे. This is a time of process. आणि प्रक्रियेतला हा एक काळ आहे. Amen. प्रक्रियेतली ही एक वेळ आहे. Your seed is just
sown in the ground. तुझं बीज आता कुठे जमिनीत पेरलंय, Nobody sees it. कोणाला ते दिसत नाही, Nobody knows it. कोणाला ते ठाऊक नाही. But God is giving it a resurrection. पण देव त्याला पुनरुत्थान देतोय ना. Very soon things will change. फार लवकर गोष्टी बदलतील. You change your mindset, your situation will change. मानसिक वृत्ती बदल, परिस्थिती बदलेल. Amen. आमेन. Throw away the garment, तो झगा that काढून filthy फेक. garment, तो घाणेरडा Throw मळका away झगा काढून Bartimaeus' फेक. garment. बार्तिमेचा झगा काढून फेक. because Jesus is calling you कारण येशू तुला बोलवतात. from the tail end to the head end, येशू तुला शेपटापासून मस्तकाकडे बोलवतात. from the bottom rung to the top rung. येशू तुला खालून वर बोलवतात. I am your testimony, मी साक्ष आहे तुमची, a living testimony, जिवंत साक्ष. from nothing to something, शून्यातनं काहीतरी बनलेला माणूस. to nowhere to somewhere, नोवेअर होता जो आज काहीतरी आहे. from the tail end to the top end, शेपटापासून वर आलेला आहे. because I changed my mindset, कारण मी मानसिक वृत्ती बदलली, I changed my habits, मी सवयी बदलल्या, I changed my attitude, मी वृत्ती बदलली, and I'm still changing. आम्ही अजूनही बदलतोय. I'm open to change, I'm open to correction. मी अजूनही बदलायला तयार आहे. माझी चूक जर मला कोणी दाखवली, आय एम ऑल विलिंग टू चेंज. I will not cheat you, मी तुम्हाला कधी फसवणार I will नाही. not destroy you, मी तुमचा नाश कधी करणार I नाही. will not rob you, मी कधी तुझं चोरणार नाही. I will not make a merchandise of this temple of God. आणि या देवाच्या मंदिराला मी लुटारूंची गुहा आणि बिझनेस करायचा हब बनू नाही I देणार. will stay faithful, मी विश्वासू राहील. and God will be on my ते side. माझ्या बाजूने उभा राहील. This kind of attitude we all need to live, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीत आपण सगळ्यांनी जगायची गरज आहे. and God will change our destiny. आणि देव आपल्या आयुष्याची दिशा बदलेल. Because if God cannot change our destiny, nobody can. कारण देव जर आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकला नाही तर मग ती कोणीच बदलू शकत नाही. देयर इज नो होप व्हॉटसोएव्हर बिसाइड्स जीसस. But we have hope in Jesus. पण आपल्याला येशूत आशा आहे. Give time. वेळ द्या. Best things take little extra time. चांगल्या गोष्टी घडायला थोडा वेळ लागतो, वेळ द्या. Amen. हं? गोंधळ to- व्हायला जेवढे to- वेळ लागले होते तसं आता चांगलं व्हायलाही थोडा वेळ द्या. To make 2-minute noodle, it will take 2 minutes. 2 मिनिटाचे नूडल करायला 2 मिनिटच लागतात. But if you want a nice pakwan to be made, it पण takes पक्वान्न time. करायला वेळ लागतो ना, So it will take some time. तर थोडा वेळ लागेल. But God is on the job. पण देव काम करतोय When He finishes it, आणि ते देवाने संपवलं you will see it की तुला ते दिसेल, with your own eyes. स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल. So waiting period तर वाट बघायचा काळ is hard, अवघडच असतो, but पण you will see beautiful things. तुम्हाला सुंदर गोष्टी पाहायला मिळतील. Come, let us worship the Lord. चला प्रभूची आराधना करूया. आमेन. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करते हैं तुझसे हम ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हो तेरी स्तुति प्रभु, हो तेरी स्तुति और आराधना करते हैं तुझसे हम ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. Lift up your hands, everybody. हालेलुया Every hand up. हालेलुया. The Spirit of God is moving in this place. Worship Him. Hallelujah. Rabakarabashando. Irabakarabashando, Baba. Rabakarabashando. Hallelujah. Hallelujah. Worship Him, worship Him. आराधना करा. आराधना करा. सारे जहां में तुझसे Keep on singing. कोई नहीं
Let there be a release. बस तेरे सामने A release. तू है मेरा प्रभु Even as I pass by you, जसं मी तुमच्या शेजारून just जाईन, believe something is going to happen. विश्वास ठेवा की Let there काहीतरी be a होणार आहे. release. विश्वास ठेवा की काहीतरी A होणार आहे. release of His blessing. सिवा कोई A release of His blessing. There will be a release. सुटका येणारच Don't आहे. touch me, I will touch you. बस तेरे Thank you, Jesus. सामने Keep on worshiping Him. आराधना करत राहा. प्रभु तू Your मेरा state has to end. हालेलुया. Your poverty has to end. हालेलुया. Your poverty has to end. In the name of Jesus, your poverty has to end. Your poverty has to end. Yes, thank you, Jesus. There will be a release. Lord, all of them. All of them. All of them. There has to be a release. There has to be a release. Touch her. In the name of Jesus. In the name of Jesus. There has to be a release. A release. A release. In the name of Jesus. In the name of Jesus. A release. A release of your state into a better state. In the name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. In the name of Jesus. A release is coming. मांडरा खराबा सिराबा संदरा Release is coming. इराबा A शोजो life. रबा खराबा शंदमा हलो रबा बाबा बाबा खराबा संदर खराबा रबा खराबा सरबा संदो बाबा खराबा जब मैं गिरूं मुझे उठाता है मांडरा खराबा सोमा हलो रबा बाबा बाबा खराबा संदरो कुरो बाबा रबा खराबा संदरा खराबा बाबा कर मेरी मुझे बचाता है रबा खराबा शंतमा खराबा सिराबा संदरा ओरी बाबा बाबा खराबा संदरा रबा खराबा शंतो कुरो बाबा मुझे रबा खराबा संदरा खराबा बाबा yes 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 amen amen hallelujah hallelujah Now, an exchange is taking place right now in your life. Take it in Jesus' name. Exchange.
की तू अपने पवित्र पाँव से सागर पर है चला तू मेरे आगे चले तुम्हें चिंता ना करूं तेरे वचनों से बंधा हुआ सागर और आसमान सुरक्षित हूँ मैं तेरे पास And exchange is taking place for all of you. Just तू receive it by अपने faith. पवित्र पाँव से Receive it by सागर faith. पर है चला In Jesus' name. तू And मेरे exchange is आगे taking place for you, चले brother. Don't worry. It has happened for you 2000 years back. The release is coming today. In Jesus' name. A release is coming for you today. In Jesus' name. A release is coming for you today. In Jesus' name. आराधना हो यीशु की Exchange has taken place for you. It's being released now. In the name of Jesus. For all of you. For all of you. In Jesus' name. Thank you, Jesus. Receive it. Receive it, brother, in the name of Jesus. Exchange for you. Jesus has made this provision for you that you may not remain in the same position. Thank you, Jesus. Thank you for all of them, O Master. A divine exchange. A divine exchange has to take place. It has happened for you 2000 years back. The release is coming now. In Jesus' name. In Jesus' name it's coming now. In now. It's coming now. Receive it now. In Jesus' name, receive it now. In Jesus' name. Receive it now in Jesus' name. A divine exchange. Bless them all. Bless them all. Receive this divine exchange. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Receive it. Amen. 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 Receive it in Jesus' name. Divine exchange. Divine exchange. Divine exchange. Divine exchange. Divine exchange. That release has to come. And it is coming now. In Jesus' name. Accept it. Accept it. In Jesus' name. In Jesus' name. Believe, believe, believe. Receive it in Jesus' name. In the name of Jesus. That divine exchange दैवी अदला बदल that happened 2000 years ago 2000 वर्षांपूर्वी झाली has been released today ती आज मोकळी झाली in some of the people's lives in काही Jesus' लोकांच्या name. जीवनात येशूंच्या नावात That release, ती सुटका special release, खास सुटका has happened now in Jesus' name. आता येशूंच्या नावात झाली In Jesus' name. In Jesus' name. I'm not येशूंच्या yet नावात finished with it. I'll just pray some. येशूंच्या नावात he is not done yet he I'm needs thank to put hands on some people A divine release. don't stop him today A the divine spirit of release. God moving in this place A divine release. रबा खराबा शंदरो को In the name of रबा Jesus. बाबा बाबा खराबा Yes. It has just started खराबा now. शंदो It has just started now. In the name of Jesus. A divine release. In the name of Jesus. A divine exchange is taking We place worship now. you, Jesus. He took your sickness King of for his kings, health. Lord of lords. In Jesus' name. A divine exchange Great and mighty is God. taking place now. Receive it Who is in like Jesus' unto name. you, Lord? Receive it in Jesus' name. रबा बाबा खराबा So great and so mighty, so powerful, Lord, let Jesus. them all खराबा शंदो Let Oh them all God of all riches, Let them all receive. God of all wealth. Thank you, Jesus. A divine exchange is taking place now. Now. Receive it. Receive it. Receive it. Receive it. In Jesus' name, We receive it. worship you, In Jesus' name, receive it. worship you, Lord. Thank you.
Serene mondoro. Thank you, Jesus. A divine exchange is taking now. Now. Thank you, Jesus. Thank you. Thank you. Yeshua. It's happening now. Yeshua. That which happened 2000 years ago, ते 2000 once again it is being released. In the name of, be careful. येशूमध्ये Yeshua. येशूंच्या नावामध्ये It's happening for all of you. In Jesus' name. In Jesus' name. A divine release. In the name of Jesus. Divine release. In the name of Jesus. It's happening. It's happening. All that. Yeshua. Thank you, Jesus. A divine release behind him. Next to Yeshua. divine release is taking place in your life now. You come In the name of Jesus. What you were is not what you shall be. Yes, A transformation is taking In the place. name of Divine Jesus. exchange is taking place right now in your life. In Jesus' name. In Jesus' name. In Jesus' name. In Jesus' name. You will not remain the same ever. Things are changing in your life. Jesus came just for you. Take it in Jesus' name. Be blessed. Be blessed. Be blessed. Be blessed in Jesus' name. Yeshua. 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 Thank you, Lord God. Yeshua. Yeshua. All those who are watching me online also, जे सगळे मला ऑनलाईन बघताय a divine exchange has taken place just for you. एक दैवी अदला बदल तुमच्याबरोबर झालेला That which took place 2000 years जी ago 2000 वर्षांपूर्वी घडले is being repeated right now once again in your life. ती परत एकदा घडत आहे तुमच्या It's being जीवनात released in your life today आज तुमच्या जीवनामध्ये ती सुटत आहे because of your faith, तुमच्या वेदनेमुळे तुमच्या Because of His विश्वासामुळे mercy. तुमच्या त्याच्या दयेमुळे and because of His love. त्याच्या प्रेमामुळे Say, I receive it. म्हणा मी स्वीकारते Say, I receive this Madam, divine we see exchange right now in Jesus' name. हा दैवी एक्सचेंज येशूंच्या नावात मी स्वीकारते I receive it in Jesus' name. येशूंच्या नावात मी स्वीकारते Praise God. देवाला धन्यवाद Some changes, a dramatic change, a drastic change will take place in your life. काहीतरी उठून दिसणारा बदल तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. And you will have a testimony. आणि एक साक्ष तुमच्या जीवनात But please share your testimony. प्लीज येऊन आपली साक्ष सांगा Amen and amen. Praise God. आमेन, God bless आमेन. you all. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.